घेतल्यानंतर आपल्याला क्वेश्चन बघायचे आहे. इथे बघा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, पण इथे सेकंड क्वेश्चनला मी राऊंड केलेला आहे कारण हा या वर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे क्वेश्चन हा. तर इथे काय म्हणते, रीड व्हॉट दे आर सेईंग वेन दे मेक दॅट साऊंड. हे प्राणी विशिष्ट आवाज करून काय सांगत आहेत ते वाचा. हे फक्त रीडिंग करायचं आहे. आपण रीडिंग करून घेऊ. आय एम सो वॉर्म, मी खूप गरम आहे. आय एम सो हॅपी, मी खूप खुश आहे. इट इज नाईट, आता रात्र आहे. नाऊ आय कॅन फ्लाय, आता मी उडतो. म्हणजे बघा रात्री घुबड उडत असते म्हणून तो म्हणते आता रात्र आहे मी उडणार. आय वॉन्ट लॉट्स ऑफ हनी, आणि हा अस्वल काय म्हणते, मला खूप सहद हवं आहे. व्हेअर आर यू माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांनो तुम्ही कुठे आहात. हा डॉग आहे आणि त्याच्या डॉग फ्रेंडला तो भुंकून आवाज देत आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघू. हे फक्त रीडिंग साठीच आहे. त्यानंतर सेकंड, नाव यूज युअर इमॅजिनेशन अँड से व्हॉट दीज अॅनिमल मे से. आता तुमची कल्पनाशक्ती वापरून हे प्राणी काय म्हणत असतील ते सांगा. लॉयन काय म्हणणार आहे, हा माऊस काय म्हणेल, शीप, हे सगळे प्राणी काय म्हणतील ते आपण बघू. लॉयन म्हणेल व्हेअर इज माय डिनर, माझं जेवण कुठे आहे. माऊस म्हणेल लेटस रन अवे, इथून पळून जाऊया. शीप मेंढी काय म्हणेल, आय गिव्ह यू ऊल, मी तुम्हाला ऊल देते. म्हणजे मेंढीचा जो बुरा असतो त्यापासून उलनचे कपडे बनवल्या जातात म्हणून मेंढी म्हणते आय गिव्ह यू ऊल. मंकी लेट्स ईट दिस बनाना, मंकी म्हणतो चला आता आपण केळं खाऊया. त्यानंतर आहे हॉर्स, हॉर्स म्हणतो आय रन फास्ट, मी खूप जोरात धावतो. डॉग, डॉग म्हणतो आय लुक आफ्टर युअर हाऊस, मी तुमच्या घराची देखरेख करतो, काळजी घेतो. फ्रॉग म्हणजे बेडूक, बेडूक काय म्हणते बा, आय लिव्ह ऑन लँड अँड वॉटर, मी जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो. बी म्हणजे मधमाशी, मधमाशी काय म्हणते, आय गिव्ह यू स्वीट हनी, मी तुम्हाला गोड असं सहज देत असते. पुढे जे क्वेश्चन आहे क्वेश्चन 3, रिराईट द लाईन्स ॲज शोन, दाखवल्यानुसार ओळींचे पुनर्लेखन करा. फर्स्ट स्टांजा बघा, या स्टांजामध्ये लिहिलेलं आहे कॅट्स पर, पण त्याचं यांनी अशी लाईन तयार केलेली आहे, अ कॅट पर्स. सेकंड स्टांजामध्ये मंकीज चॅटर, मंकीज आर चॅटरिंग. आणि थर्ड स्टांजामध्ये फ्लाईज हम, फ्लाईज वेअर हमिंग. तर या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. पण इथे तुम्हाला 3च्या भोवती गोल केलेला दिसेल. तर यावर्षी हा प्रश्न या कवितेचा वगळलेला आहे अभ्यासक्रमातून आणि यावर्षी कोरोनामुळे क्वेश्चन पत्रिकेत हे विचारल्या जाणार नाही म्हणून आपण हे इथे बघणार नाही. क्वेश्चन 4 बघा, फॉर्म पेअर्स, राईट कम्प्लीट कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन, यू मे यूज सम ऑफ द सेंटेन्सेस गिवन बिलो. इथे या प्रश्नात म्हटलेलं आहे जोड्या करा, म्हणजे 2 मुलांचा एक गट बनवायचा. खालील प्रसंगांसाठी पूर्ण संवाद लिहा. आता इथे 3 प्रसंग दिलेले आहे बघा, 1, 2 आणि 3. हा व्यक्ती या व्यक्तीसोबत बोलत आहे, हा व्यक्ती या व्यक्तीसोबत, आणि हा व्यक्ती. वास्तविक इथे व्यक्ती नसून काय आहे, प्राणी दिलेले आहे आणि ते फोनवर बोलत आहे. ते काय बोलतील कल्पना करून तुम्हाला छोटंसं कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद स्वरूपात ते लिहायचं आहे. आणि काही वाक्यांचाही उपयोग करा. आणि तुम्हाला खाली वाक्य दिसत असेल पहा, हे वाक्य वापरून कन्व्हर्सेशन लिहायचं आहे. आता हे वाक्य काय दिलेले आहे पहा, इज युअर फादर ॲट होम, तुझे बाबा घरी आहे का. एक तर आता हा यस माय फादर इज ॲट होम म्हणेल किंवा नो माय फादर इज नॉट ॲट होम असं म्हणेल. ठीक आहे, तर हा प्रश्न विचारेल ना हा उत्तर देईल. जसं आपण फोनवर बोलत असतो तशीच कल्पना करायची. कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज, आता हा म्हणते मी पिटकू सोबत बोलू शकतो का, आणि हा आता फोनवर उत्तर देणार आहे. ते इथे आपल्याला लिहायचं आहे आन्सर. तिसऱ्या संवादामध्ये काय करायचं बघा, इज दॅट मिसेस लॉयन, मिसेस लॉयन बोलत आहात का, आणि इकडून उत्तर देणार आहे की
हो असेल तर यस म्हणेल आणि नसन बोलत तर नो म्हणेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये कन्व्हर्सेशन करताना तुम्हाला मदत व्हावी म्हणून यांनी काही शब्द दिलेले आहे. ठीक आहे. हे सेंटेन्सेस दिलेले आहे, हे तुम्ही त्या कन्व्हर्सेशन मध्ये यूज करू शकता. काय आहे सेंटेन्सेस? हेलो हा शब्द वापरा. सॉरी रॉंग नंबर म्हणू शकता. प्लीज गिव्ह हर अ मेसेज, कृपा करून तिला एक मेसेज सांगा. प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप, मला फोन करायला सांगा. प्लीज स्पीक अ लिटिल लाऊडर, थोडं मोठ्याने बोलू शकता का. मे आय नो हु इज कॉलिंग, कोण बोलत आहे. त्यानंतर इथे स्पीकिंग हिअर, हे सगळे सेंटेन्सेस आहे. आपल्याला एकूण 3 कन्व्हर्सेशन तयार करायचे आहे. बघू आता आपण कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन 1 पहा. आपल्याला हे टेक्स्ट बुक मध्ये दिलेलंच आहे. एचं, इज युअर फादर ॲट होम, तुझे वडील घरी आहे का. बी काय उत्तर देतो? मे आय नो हु इज कॉलिंग, कोण बोलत आहे मला सांगू शकाल का. त्यावर ए काय म्हणतो बघा, मिस्टर रानडे स्पीकिंग, मी मिस्टर रानडे बोलत आहो. त्यावर बी उत्तर देतो, सॉरी माय फादर इज नॉट ॲट होम, माझे वडील घरी नाही. त्यावर ए काय म्हणतो, प्लीज आस्क हिम टू रिंग मी अप, कृपा करून त्यांना माझा निरोप सांगा आणि मला फोन करायला सांगा. बी म्हणते ओके. इथे फर्स्ट कन्व्हर्सेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर हे सेकंड कन्व्हर्सेशन सुरू होणार आहे. कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज, हे कन्व्हर्सेशन आपण करणार आहोत बघा. कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज. त्यावर बी म्हणतो, प्लीज स्पीक अ लिटिल लाऊडर, म्हणजे यांना विचारलेलं आहे कॅन आय स्पीक टू पिटकू, तर हा काय म्हणतो दुसरा, याला आपण बी म्हटलेलं आहे. प्लीज स्पीक अ लिटिल लाऊडर, थोडं मोठ्याने बोला. आणि प्लीज स्पीक लिटिल लाऊडर हे आपण इथून घेतलेलं आहे बघा. प्लीज स्पीक अ लिटिल लाऊडर. ए, कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज, तर मोठ्याने बोलायला सांगितल्यावर सेम हेच वाक्य तो डबल रिपीट करतो ए. त्यावर बी काय म्हणतो बघा, नो पिटकू इज गोइंग टू स्कूल, पिटकू घरी नाही, तो शाळेला जात आहे. त्यावर ए म्हणतो, प्लीज गिव्ह हर अ मेसेज, तर पिटकू ही मुलगी आहे म्हणून तो म्हणतो की तिला माझा संदेश ठेवा, मेसेज द्या. बी ओके, बी म्हणतो ओके. ठीक आहे. आता कन्व्हर्सेशन थर्ड बघा. इथे इज दॅट मिसेस लॉयन, लॉयन बोलत आहात का असा फोन केलेला आहे. आता आपण इथले काही वाक्य यूज करू आणि कन्व्हर्सेशन बनवू. इज दॅट मिसेस लॉयन, प्रश्न विचारलेला आहे एनी म्हणजे एलिफंट यांनी. तर बी काय म्हणतो, सॉरी रॉंग नंबर, सॉरी रॉंग नंबर आहे. बघा हे पुस्तकामधलेच इथलं वाक्य वावर, सॉरी रॉंग नंबर. तर अशा पद्धतीने इथे आपण पूर्ण क्वेश्चन आणि आन्सर बघितलेले आहे. आणि हा लेसन होता आय स्पीक, आय से आणि आय टॉक. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की